भाऊ होता, जो लाखों लोगों का पालनहार चूल्हे चलाने वाला व्यक्तिगत था। आज वो व्यक्ति जाने से लाखों दुनिया हाय हाय कर रही है। आज महिलांनी मीटिंग घेतलेली, या मीटिंगमध्ये काय निर्णय घेण्यात आले? आमचा मीटिंगमध्ये हे निर्णय आहे की आम्ही जाऊ कोर्टामध्ये आणि मागू न्याय, मौत के बदले मौत, खून के बदले खून। हमारे को इससे ज़्यादा कुछ नहीं होना और भूसाल में ये लोग होना नहीं, उनके घरदार के उम्मीद नहीं होना यहाँ पे। ये एक बार का नहीं है, ये एक बार का नहीं है समा, दो दो बार तीन बार का समा हो गया है ये। जब तक महिला खून का घूंट पी पी के बैठे लिए कि समझाने वाला संतोष भाऊ था, आज सुधर जाएगा, कल सुधर जाएगा, आज सुधर जाएगा, लेकिन वो व्यक्ति ने गांठ बांध के रखी थी, इसके लिए उसके आगे ये प्रकरण आके खड़ा हो गया। आगे चल के आप मोर्चा आंदोलन वगैरह करने वाले? हाँ, करने वाले 5 तारीख को हमारा आंदोलन है। मोर्चा कोर्ट में जाएंगे। 5 तारीख को मोर्चा निकलने वाला है हमारा सभी लोगों का। हमारी मांग यही है, उन्हें फांसी चाहिए, हमें न्याय दो। हमारे पीछे अब कोई बोलने वाला नहीं है। हमारा साथ देने वाला चले गया। हम मोर्चा पुलिस स्टेशन कलेक्टर ऑफिस। सुनील राखोंडेमुळे सगळ्या लोकांचा तुला जळत होतं आणि सगळ्यांचे पोटं भरत होते। लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना त्याची आशा होती की हा भाऊ दिसला तर आम्हाला परमेश्वरासारखा वाटतो। आणि त्या भाऊनं जर कामं नाही बी केले, कोणी मुलं मुली किंवा कोणी महिला आधी असं कामं जर नाही बी केले असते तर त्यांना तो पैसे द्यायचा, खाऊ पिऊ घालायचा, सगळ्यांच्या प्रत्येकाच्या घरात जाऊन सण विचारायचा की तुमच्या घरी काय कंडिशन आहे। आणि तशा माणसाला या लोकांना या लोकांना मारून टाकलं। आज आमची आशा तुटून गेली, आज आमची हिंमत खचून गेली। आमची हिंमत खचून गेल्यानंतर आज आमचा सगळं गरिबाचा दाता होता तो भाऊ, असा गरिबाचा दाता डबल जन्माला येईन हे शंका नाही आहे। तो एक वाघासारखा माणूस होता, वाघासारखा राहणारा माणूस होता। पण एवढ्या मोठ्या माणसाला मारणारा जो असेल तर त्याला फाशीचा हुकूम द्या, आणि तुमच्याकडून जर नाही होत असेल तर तुम्ही आमच्या ताब्यात करा। आम्ही त्याला काय करू काय नाही करू ते आमच्यावरती निर्णय सोडून द्या, आणि महिला संघटनामध्ये हे नाव टाकून द्या। कारण काय, आज त्याची घरची बाई उन्हात पडली आहे, त्याच्या 2 मुलं 2 मुली, त्याच्या बेसहारा झाले लेकरं, त्यांना कोण पाहणार आहे, त्याच्याशिवाय कोण पालन पोषण करणार आहे त्यांचं। आम्हाला सगळ्यांचा न्याय पाहिजे, म्हणजे न्याय पाहिजे। आवाज उठाव। होता का कुठला होता का कोणी त्याला सुपारी दिली होती, त्या माणसाला जर आमच्या समोर आणलं तेव्हाच आम्हाला आमच्या मनातला शंका निघून जाईल। आणि आम्ही महिला बाई आहे, आमच्याकडून काय होणार आहे। आज आता एवढ्या मोठ्या माणसांना मारून टाकलं, त्यांचं आम्ही काय केलं नाही। आता ते लोक अजून आता काही ना काही तर हे करत असतील ना, बाहेर फिरून आले ते लोक।